शेतकरी बांधवांनो नमस्कार। मी युनिप्लांट ॲग्री सायन्सची प्रतिनिधी निकिता मोरे। आज आपण आलो आहे गिरनारे येथील आपले प्रगतशील शेतकरी अरविंद बंधुरे यांच्या पेरूच्या प्लॉटवरती। सर्वप्रथम सर तुमची ओळख करून द्या आम्हाला। नमस्कार सर, मी अरविंद शामराव बंधुरे। माझं क्षेत्र हे वाडगाव गिरनाऱ्याजवळ इथे। आता सध्या आपण पेरूची लागवड 8 एकर मध्ये केलेली आहे। आपण ज्या प्लॉट मध्ये उभा आहोत तो 3.5 ते 4 एकरचा प्लॉट आहे आणि त्याची लागवड आपण 21 मार्चला 24 साली केलेली आहे। आज हा 15 महिन्याचा भाग झालेला आहे। 26 डिसेंबरला आपण छाटणी घेतली याची आणि छाटणी केल्यानंतर त्याला स्प्राउटिंग झाल्यानंतर फळगळ होऊ नये म्हणून मी त्याच्यासाठी LSD-6 न्यूट्रामिन ग्रो आणि सेल्डिओ याचे स्प्रे घेतले। त्याच्यामुळे सेटिंग मध्ये भरपूर फरक जाणवला। गळ अजिबात झाली नाही, उलटी मला थिनिंग करावं लागली त्याची। जवळजवळ या झाडांवर 700 ते 800 फळांची सेटिंग झालेली होती। तर त्यातले मी हे साईडचे 2 काढून टाकले अगोदरच, तरी आज सेटिंग पूर्ण झालेली। आता फोमिंगला आलेला आहे भाग, तरी 200 ते 250 फळ झाडावर राहिलेलं आहे। त्याच्यात पण मला अजून 50% फळ कमी करायची इच्छा आहे। तर हा त्यांच्या स्प्रेमुळे मला भरपूर फरक जाणवला। तर आता पेरू म्हटलं तर निमॅटोडची समस्या ही जाणवतेच। तर आपण सरांकडनं जाणून घेऊया त्यांनी आपलं निमॅटोड बाबतीत उत्पादन युनिमॅटो त्याचा वापर कसा केला, त्याच्या आधी काय सर, त्याच्या आधी तुम्हाला काय समस्या होती आणि त्यानंतर आपलं उत्पादन वापरल्यानंतर काय फरक पडला याबद्दल थोडीशी माहिती सांगावी। आता पेरू म्हटलं तर त्याला निमॅटोडचा हा भयंकर म्हणजे त्याला प्रॉब्लेम असतो पेरूला। कारण निमॅटोड आला म्हणजे तुमचं पेरू संपला समजायचं, कारण तोच सांभाळायला लागतं निमॅटोड। त्यासाठी यांच्या कंपनीचं आपलं युनिमॅटो जे औषध आहे ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून मी एकरी 250 मिली सोडलं। त्याच्यामुळे झाडांना आजपर्यंत कुठेही पण पिवळेपणा किंवा निमॅटोड काही आलेला दिसत नाहीये। दुसरे पण प्रॉडक्ट आपण सोडलेले, त्याला खालून रूट झोन चांगलं वाढण्यासाठी ह्युमिक ऍसिड यांच्या कंपनीचं युनिड्रिप ते पण दिलेलं आहे। त्याच्यामुळे मुळांची वाढ चांगली झालेली आहे आणि पांढरी मुळी पण त्याला भरपूर आलेली आहे। त्याच्यावर आपल्याला निमॅटोड पण दिसत नाही आता जर बघितलं तर। सेल्डिओ न्यूट्रामिन ग्रो वापरल्यानंतर सरांची आपले जे नवीन उत्पादन मी त्यांना इंट्रोड्यूस केलं होतं सेल्डिओ आणि साहिजप, तर ते वापरण्याची त्यांची इच्छा आहे। तर आपण सरांकडूनच त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। त्याच्या अगोदर युनिप्लांटचे आपण जे प्रॉडक्ट वापरलं त्याचे चांगले रिझल्ट मिळाले। आता तर आपल्याला आता फोमिंग करायचं आहे बागेचं, तर 8 दिवसांनी फोमिंगच्या अगोदर आपण त्यांचं साईजअप नावाचं बायोस्टिम्युलंट आहे ते साईजसाठी आपण फवारणी करणार नाही आणि LSD-6 हे पण याची फवारणी घेणार आहे। आपल्याला साईज मिळायला पाहिजे फोमिंगच्या अगोदर। हे स्प्रे केल्यानंतर आपण त्याला फोमिंग करणार आणि बॅगिंग करणार। तरी बांधवांना विनंती करतो की आपण पण युनिप्लांटचे प्रॉडक्ट वापरावे आणि तुम्ही काही अर्धा भाग वापरून बघा, अर्धा कंट्रोल सोडा आणि रिझल्ट बघा। कारण मला तर मी पण तसेच रिझल्ट घेतले, तर मला चांगला फरक वाटला युनिप्लांटचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर, म्हणून मी आता परत वापरणार आहे। तर धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल। आणि इथून पुढे आपण युनिप्लांट ॲग्री सायन्सशी कायमस्वरूपी जोडले गेलेले आहात आणि आम्ही तुमची शेती समृद्ध करण्याची जबाबदारी घेतोय आणि ती परिपूर्ण पार पाडू सर। चालेल, थँक्यू, आभारी आहे युनिप्लांटचे पण आणि अशीच साथ राहू द्या पुढे पण।